शहरातील स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिला. शहर स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभागृहात सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शहरातील विविध भागात कचरा साचल्याच्या तक्रारी वाढत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या प्रभागात कचरा आढळेल तेथील मुकादमावर थेट कारवाई होणार असल्याचे सांगितले. तर आरोग्य निरीक्षकांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष क्षेत्रात फिरून कामकाजावर लक्ष ठेवणे असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी पहाटे 5 ते दुपारी 1 अशी वेळ निश्चित करण्यात आली असून आयुक्त स्वतः अचानक तपासणी करणार आहेत. 1575 कर्मचारी कार्यरत असून लवकरच नव्या भरतीद्वारे मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. QR कोड स्कॅनिंगचे प्रमाण 57% वरून 80% पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. येत्या स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूरने पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवावे असे आवाहन आयुक्तांनी या बैठकीत केलं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.